फार्म हाऊस स्वतः बांधणं फायदेशीर आहे की गेटेड कम्युनिटी प्लॉट घेऊन तिथं बांधणं चांगलं फायदेशीर? स्केल काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल फार्म हाऊस आता जर एखाद्याकडे बघितलं असेल, खूप मोठा व्यक्ती आहे, बिझनेसमन आहे, तर त्याचं फार्म हाऊस 100 एकरात असू शकतं की. मग त्यात बरोबर. गेटेड कम्युनिटीचा विषयच येऊ शकत नाही. पण जर हे तुमच्या डोक्यात असं असेल, की मी अर्धा एकर जमीन घेईल, 1 एकर घेईल, मग कुठेतरी डोंगरात स्वस्त जमीन घेईल. तर अशाच इन्क्वायरी येतात आपल्याला. क्लिअर टायटल प्लॉट्समध्ये काय होतं, लोकांना स्वस्त जमीन पाहिजे, टेबल केलेली पाहिजे, व्ह्यू माझ्या ह्याच्यात पाणी आलं पाहिजे सगळं. आणि माझं बजेट आहे ₹5,00,000 आणि ₹10,00,000. तर मग हे असं मिळू शकत नाही. 10,00,000 तू जे गोष्ट मागतोय किंवा तो जो बायर मागतोय, ती जर तेवढी स्वस्त ठेवली असती, तर तुझ्यापर्यंत ती उरली असती का प्रॉपर्टी? विकणाऱ्यानं का विकली असती? त्याच्याकडे तेवढे पैसे असतील की. किंवा त्या गावात कमीत कमी 100 लोकं निघतील की जी अशी 5,00,000त एकर घेणारी, एवढी जर भारी प्रॉपर्टी असेल. इथं दुसरी बाजू काय आहे, त्यांना हा इन्व्हेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे, की तुम्ही पैसे टाका, पार्क करा, आहे तशी पडू द्या. 4 वर्षांनं तुम्हाला पैसे दुप्पट, तिप्पट, चौपट मिळू शकतात. इन्व्हेस्टर त्याला डेव्हलपच्या नादी नाही लागत. पण हं. तुमचा प्रश्न आहे, की मला जर फार्म हाऊस बांधायचंय तिथं, तर मग लय गडबड आहे. कारण मग तुम्हाला लाईट आणायलाच कदाचित आपला जो प्रोजेक्ट आहे नॉस्टॅल्जिक वाइब्स, तिथं ती लाईटचा डेपो आणायला साधारण ₹8,00,000 लागलेत. हं. फक्त लाईट दुसऱ्या पोलवरून आणून इथं ट्रान्सफॉर्मर बसवायला. खरं तर हे गव्हर्नमेंटचं काम आहे. पण बरोबर. गव्हर्नमेंट काय आपल्याला एकट्यासाठी तिथं ट्रान्सफॉर्मर आणणार नाही. म्हणून तो 8-10 लाखाचा कॉस्ट आहे. तसंच पाणी आणायला पण असू शकतं. बऱ्याच ठिकाणी पाणी लागत नाही किंवा तेवढं पुरत नाही. मग तुम्ही टँकरचे आता अख्ख्या कॉर्पोरेशन हद्दीत पुण्याच्या जर मेंटेनन्स जर काढला सोसायट्याचा, तर त्या सोसायटीच्या मेंटेनन्समध्ये 40-50% तर फक्त टँकरचं बिल आहे. हो. दुसरं एवढं बिल नाहीये आणि करोडोंमध्ये येते. जर मोठ्या-मोठ्या सोसायट्या काढल्या 50-100 एकर किंवा अशा करोडोंमध्ये फक्त टँकरचं बिल येतं ते. म्हणजेच काय आहे, की ही सोय कोण तर आधी केलेली पाहिजे. आता तुम्ही एकट्यासाठी समजा 2 किलोमीटरवरून पाईप ओढणार आहे. तर किती लोकांच्या शेतातून तो पाईप जाणार आहे? तेवढ्या लोकांनी अडवलं, मोबदला मागितला, तोडून टाकली लाईन. तर ही मानसिक त्रास किती आहे? खूप जास्त आहे. जर तुम्ही छोट्या स्केलला विचार करताय, छोटा स्केल म्हणजे काय? मोठा-मोठी तुम्ही 1 एकर ते 2 एकर, 5 एकर पर्यंत विचार करताय, तर माझ्या मते तुम्ही वैयक्तिक घ्या, म्हणजे इंडिव्हिज्युअल घ्या. पण मग डेव्हलपमेंट कॉस्ट लक्षात ठेवा. फक्त रॉ लँड घेईल आणि मी लगेच बांधल, सगळंच शेजारी अवेलेबल आहे असं नाही होत. जर तुम्ही छोटा स्केल बघताय 25 लाख ते 1 कोटीच्या मध्ये इन्व्हेस्ट करायला बघताय, तर गेटेड सोसायटी. गेटेड सोसायटीमध्ये प्रॉब्लेम काय माहिती का? लोकं स्वस्तवाली गोष्ट निवडतात. पण नंतर मग तुमच्या अंगलट येतं ते. म्हणजे कब्जा होऊ शकतो, अतिक्रमण होऊ शकतो. ब्रँड सोबत जाणं गरजेचं आहे. ब्रँड सोबत जा, मग तुम्हाला गेटेड कम्युनिटी असेल, तर ब्रँडला निवडा, हं. असं मी सांगेन. महाराष्ट्रात सेकंड होमसाठी मुळशी आणि लोणावळा हेच ऑप्शन आहेत, की आता नवीन लोकेशन सुद्धा भोरवेलले डेव्हलप होत आहे? बघा, लोणावळा आणि मुळशी हे जुनं होतं. हं. जुनं म्हणजे काय? पुणे त्यावेळेस डेव्हलप नव्हतं, पिंपरी चिंचवड तेवढं विकसित नव्हतं. त्यावेळेस लोकांना ते जवळ असणारे ऑप्शन्स होते. हं. कारण कशाच्या भरोश्यावर हे डेव्हलप झाले? हे जे तुम्ही मुळशी आणि लोणावळा म्हणता, कारण तिथं रस्ता होता. आणि बाकीचे जे क्षेत्र सांगताय तुम्ही, तिथे तेवढे इन्फ्रा नव्हती, रस्ते नव्हते, लोकसंख्या नव्हती, तेवढे प्रयोजन नव्हते, पाण्याचा साठा नव्हता वगैरे, वगैरे. आता हे जे 2 आहेत, हे सॅच्युरेशन पॉइंटला आहे. तिथं जागा संपलेल्या आहेत. आता जर मी मागच्या आठवड्यामध्ये मुळशीमध्ये ॲक्विजिशनसाठी गेलो होतो. काहीच्या काहीच रेट आहे, म्हणजे ₹4,00,000 गुंठा, ₹5,00,000 गुंठा, म्हणजे तुम्ही ₹2,00,00,000 एकर म्हणताय. एकर तिथं जर 2,00,00,000ला घ्यायची, डेव्हलप करायची, ₹5,00,00,000 टाकून मग मी पाणी बघत बसायचं. याला काही लॉजिकच नाही. 5,00,00,000 मध्ये आयुष्यभर तुमच्याकडे जर 30-40 वर्ष असतील, दर महिने तुम्ही नवीन रिसॉर्टला जा, तरी ते पैसे उरतील. तेवढं कोण मेंटेन करा आणि काय करायचं जर तुम्हाला सेकंड होम म्हणून पाहिजे असेल. पण जर तुमचं ते बजेट आहे ना, ते 50,00,000 किंवा 1,00,00,000च्या आसपास असेल, तर मग हक्कानं तुम्ही जाऊ शकता. मग त्यासाठी तुम्हाला पर्याय काय? रिंग रोड. हं. रिंग रोडच्या आजूबाजूला जिथं कुठं डेव्हलपमेंट चालू आहे, त्या नगर परिषद हद्दीमध्ये तुम्ही जा. मग तुम्हाला आहे ना, जास्त मोबदला पण मिळेल, फॅसिलिटी मिळतील. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही डोंगरात जाऊन राहिले आणि तुम्हाला हार्ट अटॅक आला कुणाला तर फॅमिलीमध्ये किंवा काय ॲक्सिडेंट झाला, कापलं, पडलात तुम्ही, लागलं आणि तुम्हाला जायचे 30 किलोमीटर, 40 किलोमीटर आणि गाडीची सोय नाही. पंक्चर झाली तर 2-4 किलोमीटरला पंक्चरचं दुकान आहे. दूध, दही आणायचंय तर तुम्हाला 8 किलोमीटर जावं लागतं. या अशा ठिकाणी जाऊन काय करू शकत नाही. म्हणजे हं. हा एकदम रेअर 1% किंवा त्यापेक्षा लेस दॅन 1% लोकांचा कम्फर्ट झोन असू शकतो. अशी लोकं असतात, हं. की बाबा ज्यांना एकदमच शांतता पाहिजे, म्हणजे मोबाईलची रेंजच नाही आली पाहिजे.
हं. बाकीच्या गोष्टी आम्हाला नकोच आहे. मग त्या लोकांसाठी हा ऑप्शन आहे. पण नॉर्मल जी लोकं संसारिक आहेत किंवा ज्यांना खरंच आयुष्य एन्जॉय करायचं त्यांना कनेक्टिव्हिटी आणि फॅसिलिटी पाहिजेच. असणं पाहिजेत. Airbnb किंवा रेंटल मॉडेलमधून फार्म हाऊस मधून खरंच उत्पन्न मिळते का? डिपेंड आहे की तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट साइन करता. Airbnb, सॅफ्रॉन स्टेज किंवा मेक माय ट्रिप अशा खूप एजन्सी आहेत. Agoda आहे, Booking.com आहे, ज्याच्यावर तुम्ही तुमची प्रॉपर्टी लिस्ट करू शकता. प्रॉपर्टी लिस्ट केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे. अदरवाईज मग तुम्ही रेव्हेन्यू शेअरमध्ये सरळ जाऊ शकता. वैयक्तिक लक्ष दिलं तर 2 पैसे जास्त मिळतील. कारण तुम्ही सगळ्याच गोष्टी बघताय. ॲक्चुअल कस्टमरनं किती रुपयानं बुक केले. समोरच्या एजन्सीला ज्यावेळेस तुम्ही पैसे देता, त्यावेळेस त्यांनी जे काही अकाउंट्सला शो करतील, हं. तेच खरं आहे असं समजून तुम्ही हे करणार. मग त्यात कॅशनं पेमेंट केलेली लोकं गायब असू शकतात किंवा मेंटेनन्स ₹1 ऐवजी ₹3 दाखवलेला असू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पकडायच्या. जर मग माझं सजेशन काय असेल, जर तुमची प्रॉपर्टी ऑलरेडी करायची आहे, तुम्ही कमी पैशामध्ये पण लाँग लीजला जा. म्हणजे काय, की मला महिन्याला 1,00,000 ₹2,00,000 द्या फिक्स किंवा ₹50,000 द्या. तुम्ही काय कमवायचे ते कमवा. मला घेणं-देणं नाही. हो. मग ते पीक सीझनमध्ये पण आणि ऑफ सीझनमध्ये. पीक सीझनमध्ये कदाचित तो प्रॉपर्टी ओनर, लीज कॉन्ट्रॅक्टर कदाचित आपल्याला 1,00,000 देऊन तो 10,00,000 कमवत असेल. पण ऑफ सीझनमध्ये मग त्याला खिशातून देणं आहे. म्हणजेच काय हा बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि अशा लाँग लीज कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होतं, तुम्हाला आर-ओ-आय चांगला मिळतो. म्हणजे हे जे काही सो कॉल्ड म्युच्युअल फंड किंवा हे बोलतात ना 15% त्यापेक्षा तरी रिसॉर्टमध्ये तुमची वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, अशा सेकंड होममध्ये. पण याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला ऑक्युपन्सी ठरवते. नो डाउट की सगळ्याच प्रॉफिटेबल आहेत. पण मोठामोठी 20% ते 40% रिटर्न सहज मिळू शकतात. रिकाम्या प्लॉटवर गुंतवणूक करणे चांगले की त्यावर छोटे बांधकाम करून सेकंड होम म्हणून वापरणे जास्त फायदेशीर आहे? प्लॉट कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. प्लॉटला जर व्हॅली व्ह्यू असेल किंवा लोकेशन छान असेल, तुमचं वॉटर व्ह्यू असेल, डॅम व्ह्यू असेल, रिव्हर व्ह्यू असेल, तिथं एन्व्हायर्नमेंट सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे काय एखादा भकास, ओसाड, दगडी प्लॉट आहे आणि त्याच्यावर बांधलं. तिथे आलेल्या व्यक्तीलाच करमत नाही. तो अर्ध्या 1 तासात निघायची गोष्ट करतोय किंवा तो का येतोय सेकंड होम. तर अशा ठिकाणी चालणार नाही ना. पण हेच जर व्हाईस वर्सा खूप सुंदर प्लॉट आहे, पाणी आहे आणि तुम्ही मन रमतंय. 1 दिवस बुकिंग हं. केलेला व्यक्ती अजून 2 दिवस वाढवतो. त्या केसमध्ये मग तुमचं स्ट्रक्चर व्हॅल्यू ॲडिशन ठरू शकतं. मग त्या केसमध्ये माझं सजेशन आहे, की तुम्ही प्लॉटनुसार डिसाईड करा, की तो एम्प्टी ठेवायचा किंवा त्याच्यावर बांधकाम करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं, हे कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं किंवा याच्यामध्ये आहे ना, त्यांची लूट होते. हं. म्हणजे ॲक्चुअल कन्स्ट्रक्शन खरं सांगायचं तर तुम्हाला जर एक व्यवस्थित बांधकाम करायचं ₹10-15 लाख खूप झाले. सब्जेक्टिव्ह आहे, की बाबा अनफर्निश्डचं बोलतोय. कारण बऱ्याच लोकांचं इंटिरियरची कॉस्ट बांधकामापेक्षा जास्त असू शकते. हं. नाही आम्हाला 2 टनाचा एसी पाहिजे. तोच झाला ₹50,000 मग. म्हणजे असं फ्रिज पाहिजे मोठा, हे पाहिजे, ते पाहिजे. मग इलेक्ट्रॉनिक्स किंवा व्हाईट गुड्स ज्यावेळेस आणलं, सोफाच 2,00,000चा आणला. तर मग त्याचं काही म्हणजे त्याला काही लिमिट नाही. पण मोठामोठी जर व्यवस्थित बांधायचं असेल आणि तुम्हाला खरंच शांतमय लाईफ पाहिजे असेल, तर मोठामोठी 50,00,000चा बजेट घेऊन चला. तुम्हाला तो पैसेही देऊन जाईल आणि शांतता पण देईल. ॲग्रो टुरिझम हा बिझनेस मॉडेल म्हणून महाराष्ट्रात किती यशस्वी आहे? त्याला टॅक्स वगैरेचा काही बेनिफिट असतो? ॲक्चुअली ॲग्रो टुरिझमवर इन्कम टॅक्स शून्य असतो. कॅपिटल गेन लागत नाही ग्रामीण भागामध्ये. सेकंड लोकांना रोजगार निर्मितीसाठी हा उपक्रम आणला होता आणि याचे नियम आहे की मिनिमम 1 एकराची जागा पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यावर 2 बांधता येतात. त्याच्यात पण 2 प्रकारची लोकं आहेत. कशा पद्धतीने हे सँक्शन घ्यायचंय आणि कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहे. तर मग तुम्हाला ते हे करून घ्यावं लागेल म्हणजे नियमांना अनुसरून घ्यावं लागेल. पण एक सांगू का याच्यामध्ये काय होतं, आता रिसॉर्ट महाराष्ट्र ॲग्रो टुरिझम पॉलिसी आहे. लोकांना जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टुरिझम असं टाइप करा. आम्ही तो ऑफिशियल जी-आर तुमच्यासोबत शेअर करू. तुम्हाला Instagramवर डी-एम केलं जाईल. आता एक पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये 8 ते 10 प्रकारचे बेनिफिट्स गव्हर्नमेंट देत आहे. तर आपण जास्त वेळ न घेता मी सांगेन, की बाबा सबसिडी आणि योजना खूप आहेत. फक्त त्या माहिती नाहीत लोकांना. हो. त्यामुळे त्याचा बेनिफिट घेता येत नाही. पण ॲग्रो टुरिझम असेल, आई टुरिझम असेल, इको टुरिझम असेल, तर या योजनांचा नक्की फायदा घ्या. हे खूप जास्त मोठ्या स्केलला म्हणजे विचार करा असं कुठलं प्रॉडक्ट आहे का, की ज्याच्यावर टॅक्सच नाहीये. मग तुम्ही 1,00,00,000, 10,00,00,000, 20,00,00,000 कमवलाय आणि तरी तुम्हाला शून्य टॅक्स लागतो लीगली. म्हणजे काही चोरीमारी न करता. मग किती बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही हे बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये न पडता इथं काय पाहिजे इंटरेस्ट पाहिजे हो लोकांना. हं. म्हणजे ॲग्रो टुरिझम रन करायचं आहे, पण त्याच्यात तुमचा इंटरेस्ट पाहिजे ना, झाडं बरोबर. लावण्यामध्ये किंवा वाढवण्यामध्ये किंवा जमिनींसोबत तुम्हाला डील करता आली पाहिजे. कुठं पीक येऊ शकतं, कुठं झाडं वाढू शकतात, तशी जमीन मिळतीये का, पाण्याची सुविधा आहे का? नुसतंच यायचं आणि चला हे ॲग्रो टुरिझम असं नाही. माझ्या डोक्यात तसंच आहे, की ज्यांच्याकडे वेळ नाही पण पैसा आहे, अशा लोकांसाठी मग आपण काहीतरी कारण आपण डेली बेसिसवर ॲक्विजिशन करतो.
अशी इन्व्हेस्टर घेऊन आपण एक छोटंसं प्रोजेक्ट किंवा हे करू शकतो, की ज्याच्यामध्ये एक 5-50 एकर जागा 1-1 एकरचे डेव्हलप केले आणि मग ते त्यांना रिसेल करायचे, ते रिसेल करू शकतात. ॲज अ इन्व्हेस्टर ते येऊ शकतात आपल्यासोबत. मेंटेनन्सचा खर्च हा पांढरा हत्ती पोसण्यासारखा असतो, हे खरं आहे का? जर तुम्ही ते फक्त वैयक्तिक लेव्हलला वापरलं तर उत्तर होय. तिथं तुम्हाला माळी काम करायला जोडपं ठेवावं लागेल, बरोबर. सिक्युरिटीसाठी ठेवावं लागेल, लाईट बिल असेल, झाडपाला जो काही पडतो त्याला जाळायचा असेल, छोट्या-मोठ्या वस्तू असतील, साखर, तूर, डाळ, काय तांदूळ खर्च रोजचा जे काय असेल ते हाउसहोल्ड? आणायला कोणतरी व्यक्ती पाहिजे, तुम्ही जर जाणार नसाल तर. रोजचं आहे ना ते. त्यानंतर भाजीपाला. आता हा सगळा तुम्ही लोकांना काय वाटतं, की न करता म्हणजे घरात बसून काय वाटतं, मी माझ्या भाज्या तिथंच उगवेन. किती दिवस मेथी लावणार आहे तुम्ही? जी मेथी ₹10 ला मिळते ती लावायला जर तुम्हाला तिथं 15 दिवस, 20 दिवस लागतंय, दिवस तर 2-2 तास द्यायचे. तुम्ही ₹10 ला मिळणारी वस्तू तिथं हे नाही करणार. म्हणजे लोकांचे स्वप्न भंग होतात नंतर. म्हणजे हे जे काय आपण विचार केलेला असतं, नाही ऑर्गॅनिक टमाटे आहेत माझे. अरे टमाटे ₹10-20 ला किलो चालू आहे आणि ते 1 किलो लावण्यासाठी तुम्ही इकडे मरताय उन्हातान्हाचं. तर मग तुम्ही पेशन्स लेव्हल संपतो मग लोकांचा. मी काय म्हटलं, की तुमचा इंटरेस्ट पाहिजे. इंटरेस्ट असेल तर मग फुकट बी नाही आले ₹1 पण तरी बाग सांभाळणारे किंवा जपणारे लोकं मी बघितलेले आहेत. तो त्यांचा छंद असतो. हं. त्यांचा जीव असतो तेवढा झाडांवर. तुम्ही जर ते फक्त बॅलन्स शीटवर बघणार असाल, की किती रुपये लावले होते आणि किती रुपये आले आणि मग मी कसं जगतोय, तर मग हे कागदावर मांडणारं गणित नाही. मग इथं तुम्ही लॉस मेकिंगच आहे. हे हत्ती नाही मी तर म्हणेन आज घर पाळण्यासारखा आहे. मग तो कधीही खाऊ शकतो तुम्हाला. हो. खिशातलेच पैसे संपून जातील तुम्हाला. आपण बघत नाही का किती ॲड येतात फार्म हाऊस विक्रीच्या? नाही फार्म हाऊस विक्रीच्या ॲड पण येतात आणि दुसरी गोष्ट काय होतं, की हे त्या नव्या नवरीचे 9 दिवस म्हणतात ना, त्या हं. पद्धतीचं आहे. सुरुवातीला 1 वर्ष आपण जातो, मस्त टाईम स्पेंड करतो सॅटर्डे, संडे. मग आपल्याला आठवायला लागतं, अरे ट्रॅफिक लईच वाढलं. मग तिकडं घराची मेंटेनन्स ज्यावेळेस येतं, पावसाळ्यात गळायला लागतं, लीकेज येतं. मग म्हणतं जाऊ दे कशाला करायचं आणि काय करायचं. मग तिथून ती थोडीशी अवहेलना चालू होते आणि मग लोक त्याच्यातून बाहेर पडतात. बाहेर येणारा गुंतवणूकदार महाराष्ट्रात शेतजमीन घेऊ शकतो. काय पर्याय त्याला कायदेशीर? एन-आर-आय नाही घेऊ शकत. एन-आर-आय स्टेटस असेल किंवा तुम्ही फॉरेनर असाल तर शेतजमीन नाही घेऊ शकत. तुम्ही याने जमीन घेऊ शकत होते आत्तापर्यंत. पण त्याच्या पण टर्म्स कंडिशन्स आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात शेती दाखला पाहिजे तुमचा. हं. म्हणजे ते शेतकरी फार्मर हो. सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही. तेवढाच एक कायदेशीर पर्याय आहे त्याला बस. नाही, त्याच्यामध्ये मग तुम्ही जर समजा ॲग्रीकल्चर रिलेटेड काही करत असाल, तुमची टुरिझमची कंपनी असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करत असाल, तुमचं फूड रिलेटेड काहीतरी प्रोडक्शन असेल, तर मग तुम्ही कलेक्टर ऑफिसला अप्लाय करून मग फार्मर सर्टिफिकेट घेऊ शकता. किंवा बघा कंपनी ही काही व्यक्ती नाही, ती अभिव्यक्ती आहे. म्हणजे त्याला लीगल आयडेंटिटी आहे. हं. कंपनीचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पॅन कार्ड वेगळं येतं किंवा बॅलन्स शीट वेगळी असते, बँक अकाउंट वेगळं असतं. म्हणजे तुम्ही डायरेक्टर जरी बदलले तरी कंपनी रन होते. तर त्या पद्धतीने मग कंपनी किती अनलिमिटेड शेतजमीन घेऊ शकते. पण हं. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं बोलत असाल तर मग त्याचं उत्तर नाही असं. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. सेकंड होममध्ये गुंतवणूक करताना इमोशनल निर्णय घेणे टाळून स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कशी करायची? स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट करताना सोपा पर्याय तुम्ही ब्रँड सोबत जा. हं. कारण काय होतं बरीच लोक मला जे येऊन विचारतात ना, "अरे मला तर तिकडं स्वस्त मिळते." म्हणजे फॉर एक्झाम्पल ₹20,00,000 एकरी मिळते. तुम्ही तर ₹30,00,000 म्हणताय, ₹40,00,000 म्हणताय. हे पैसे कशाला द्यायचे आम्ही? कारण मग त्या केसमध्ये ब्रँड ज्या पद्धतीने त्या जागेला बघत असतो ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये डेव्हलपमेंटची छोटी-छोटी उदाहरणं द्यायची असेल तर सिमेंट रोड करायला तुम्हाला तिप्पट पैसे लागतात. डांबरी रोड एकदम आणि त्यात पण डांबरीमध्ये पण असं आहे की खूप क्वालिटीमध्ये फरक आहे. हं. म्हणजे तुम्ही डांबर हातरलं एका पावसात वाहून जाणार असेल तर मग तुम्ही अख्ख्या 5 एकराचा डांबरी रोड तुम्हाला 7-8 लाखात बनवू शकतो. आणि तेच जर तुम्ही सिमेंट रोड करायला गेले तर 90 लाखाला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे काय कॉस्ट कटिंग करावी कुठं? माझ्या मते ब्रँड सोबत काय होतं, की ते लाँग टर्ममध्ये तुमच्या सोबत असतात. हं. म्हणजे फक्त फिजिकल पोझिशन पुरतं नाही, तर पोझिशन नंतर मेंटेनन्स किंवा त्याला व्यवस्थित देखभाल करणं. नाहीतर तुम्ही पैसेच कशाला टाकता जर वाढवायचेच नसतील तर. ॲप्रिसिएशन कधी मिळतं ज्यावेळेस ती वस्तू चांगली दिसते. त्यावेळेस मग माझं सिंपल सोल्युशन आहे, की तुम्ही ब्रँड सोबत जा. स्वस्त महागपेक्षा पण आता सगळेच ब्रँड महाग देतात असं नाही ना. म्हणजे किंमत बोलण्यापेक्षा मी म्हणेल, की व्हॅल्यू बघा. आणि व्हॅल्यू कशी जस्टिफाय करायची आहे, तर बाबा त्यांनी आधी काय केलेलं आहे.
त्या व्यक्तीचं प्रोफाईल काय आहे? हं. आणि किती आता बरेचसे काय होतात स्वतःला ब्रँड म्हणवतात. आम्ही 15 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे, आम्ही 20 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. छान ऑफिस घेऊन बसले समजा, काचेच्या बिल्डिंगमध्ये ऑफिसेस आहे. अरे पण तुमची डिलिव्हरी बघा ना, तुम्ही जे प्लॉट विकले होते XYZ ₹5 ची वस्तू त्यावेळेस 10ला विकली. आता ती 10 ची वस्तू 12 पण होत नाहीये 10-10 वर्ष. लँड अप्रिसिएशन एवढं कमकुवत नसतं. म्हणजे तुम्ही ते विचारलं पण पाहिजे, की प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड काय? ऑलरेडी नाव खराब झालेलं आहे, वातावरण खराब आहे. पण ती लोकं काय करतात, की नवीन आपण म्हणतो ना, की नवीन इन्व्हेस्टर, नवीन प्रोजेक्ट, नवीन दुनिया. ते नवीन प्रत्येक नावाने. पेज हां, नवीन नावाने. कंपनीचं नाव पण बदलतं, प्रोजेक्टची नावं बदलतात आणि जुनं तसंच पडत राहतं. मग त्या पद्धतीने खूप असं हे चालू आहे. 70% रिअल इस्टेट हे अदृश्य असते आणि इतर सरकारी प्रोजेक्ट जाहीर होण्याआधीच ब्युरोक्रॅट जमिनींचे व्यवहार कसे करतात? आता काय होतं, हा एक मोठा लूपहोल आहे सिस्टममध्ये, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता एक एक्झाम्पल घ्यायचं पुण्याचं तर पुरंदर विमानतळ. हं. आता मला सांगा पुरंदर विमानतळ लोकांना कधी कळलं? न्यूजमध्ये आलं, न्यूजमध्ये. 10-15 मीटिंग झाल्या, पेपरला आलं, की शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे पुरंदर एअरपोर्टला जागा द्यायला. त्यावेळेस लोकांना आलं, "अरे, हे चालू आहे, इथं काहीतरी येतंय वगैरे." आता हे काही आत्ताची गोष्ट आहे का? 10 वर्षापासून चालू आहे हे गणित. बरोबर. आता त्या 10 वर्षामध्ये लोकांनी ज्या जागा घेतल्या आज किंवा आज जी ओनर आहेत त्या आजूबाजूच्या सातबारावर म्हणजे त्या गटांच्या सातबारामध्ये जी नावं आहेत, ही लोकं कुठून आले हो? ही गाववाले नाहीये 100%. हे गाववाल्यांच्या जमिनी घेतल्या. हं. पण ही घेणारी लोकं कुठे आहेत? गुजरातमध्ये, मुंबईमध्ये, मुंबई. भारताच्या बाहेर. बाय. ह्या लोकांना कसं कळलं? जर समजा पुण्यातल्याच व्यक्तीला ते कळायला 10 वर्ष लागतात पुढची. हं. हे पोहोचतं कसं? तर मग ही मधली सिस्टम असते. म्हणजे त्या एअरपोर्टवर शिक्का मारण्याच्या आधीच 6 महिने, 1 वर्षाचा पिरियड असतो, जिथे पॉलिटिशियन्स आपले हे देतात नातेवाईक किंवा यांच्या नावावर जमिनी ट्रान्झॅक्शन घ्यायला होतात सुरुवात. हां आणि होल्ड करून ठेवतात आणि मग तो प्रोजेक्ट सँक्शन होतो. आणि हे फक्त पुरंदरपुरता हे नाहीये. हे सगळ्या रोडमध्ये हीच दशा आहे, की तुम्ही एखाद्या गावातून रोड जाणार आणि कुठल्या गटातून जाणार त्याचे गटाचे सर्व्हे नंबर, गट नंबर ऑलरेडी यांच्यापर्यंत असतात. मग ते गट विकत घेतले जातात आणि मग विकत घेतल्यावर रोड जाहीर होतो, की या गटातून जाणार आहे तुम्हाला मोबदला 8 पटीने मिळणार आहे आणि मग ज्याने विकली त्याने ₹1 घेतलेलं हां. असतंय, मिळणाऱ्याला ₹8. रिंग रोडचं पण डिझाइन 2-3 वेळेस चेंज झालं. आता पण काल परवाचं जर बघितलं तर भक्ती मार्ग चेंज केलाय त्यांनी. हां. हां, भक्ती म्हणजे शक्ती आता त्यांनी माळा. असं सांगितलं, की कोल्हापुरांच्या लोकांच्या विरोधामुळे आम्ही चेंज केला. असं नाहीये ते. म्हणजे तिथं जर आता विरोध कुणाचा होता? शेतकऱ्यांचा, बरोबर. आणि एक नियम असा आहे, की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर प्रोजेक्ट असेल ना, तुम्हाला हस्तांतरण बंधनकारक आहे. म्हणजे हं. तुम्ही विरोध नाही करू शकत. जर वरूनच आदेश आला तर. स्टेट गव्हर्नमेंट किंवा ह्याला करता येते, सेंट्रलला नाही करता येत विरोध सो मोठ्या प्रोजेक्टला. सोलापूर बायपास केलं ना त्याच्या. नाही आहे. काही भाग आलाय, पण मेजर कोल्हापूर आणि सोलापूर बायपास केलंय. मग हे कुठून वळवलं? आता जिथून बायपास केलं, ते जे गट आहेत, ते आता शेतकऱ्याचे असतील का? तर नाही. नाही. त्याचं उत्तर नाही. नाही. आता हे क्रॉस चेक करावं लोकांनी आणि समजून घ्यावं, की बाबा हे जे वळण घेतलं आणि ते का वळण घेतलं? का घेतलं आणि त्याच गटातून का घेतलं घेतलं. असेल, तर ते ट्रान्झॅक्शन मागच्या 6 महिन्याचे 7 काढले लोकांनी तरी कळून जातं, की हे कळून काय होतं. रॉ लँड म्हणजे कच्ची जमीन घेऊन ठेवणे फायदेशीर आहे, की डेव्हलप केलेले प्लॉट घेणे फायदेशीर आहे? शक्यता कुठे जास्त आहे? फसवणुकीची शक्यता कुठे जास्त असते? फसवणूक माझ्या मते रॉ लँडमध्ये जास्त होऊ शकते. जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, रिस्क ॲपेटाईट जास्त असेल, तर मग तुम्ही कच्च्या जमिनी घ्या. अदरवाईज मग तुम्ही गेटेड कम्युनिटीमध्ये एन-ए किंवा नॉन एन-एमध्ये पण गेटेड कम्युनिटीत जा. कारण मग तिथे तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा त्रास नाही. गावगुंडांचा, अमेनिटीज, स्पेसिफिकेशन, बेसिक फॅसिलिटी, रोड, लाईट, पाणी, सिक्युरिटी हा त्रास नाही होत. पण जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल ॲपेटाईट चांगली आहे. ॲपेटाईट म्हणजे काय? समजा कोर्ट केस झाली आणि 5 वर्ष लढायची वेळ आली तरी मी शांतपणे ते लढू शकतो. माझी चिड नाही होणार, मी खोकला नाही होणार, मी हलणार नाही. तर मग तुमची रिस्क ॲपेटाईट चांगली आहे. कारण हं. तुम्हाला माहिती आहे समोरचा पण एका दिवशी थांबणार आहे. पण मग तेवढी होल्डिंग आणि पेशन्स पाहिजे. तर मग तुम्ही कच्च्या जमिनीमध्ये डील करा किंवा मग तुम्ही सरळ अशा एजन्सीला घेऊ शकता जसं आपलं क्लिअर टायटल प्लॉट्स हं. आहे. ॲक्विजिशनमध्ये आपण ए टू झेड 100 वर्षाचे सगळे कागद वगैरे सगळं करतो. लोकल पोझिशन द्यायला मदत करतो. लोकल पार्टनर घेतो, सरपंच असतील किंवा तिथलं कोण असेल, तर त्यांना पार्टनर घेऊन आपण सुरळीतपणे सगळं करून देतो. आणि B2B मध्येच आपण काम करतो त्याच्यामुळे बल्कमध्येच काम करणं हे सोपं आहे. नाहीतर एखादा व्यक्ती म्हणाला, "मला 10 गुंठ्याच्या प्लॉटसाठी तुम्ही या कोकणामध्ये आणि ते सरपंचाला मॅनेज करा आणि हे करा." तर तसं होत नाही. मोठे जर काही B2B ट्रान्झॅक्शन असतील तर आपण नक्की मदत करू शकतो. डेव्हलप्ड 10A प्लॉटमध्ये काय होतं, ॲप्रिसिएशन नाही मिळत. हं.
काय म्हणजे त्याचा काही हां, चान्स नसतो म्हणजे वाढायला. जर तुम्ही फसवणूक म्हणत असाल आणि तुम्हाला ॲप्रिसिएशनचा काही संदर्भ नसेल, तर मग एनी प्लॉट घेणं किंवा गेटेड सोसायटी घेणं चांगलं. जर तुम्हाला ॲप्रिसिएशन ह्यूज पाहिजे, 500% 1000% विथिन 5 इयर्स, तर मग कच्ची जमीन कधी पण बेटर आहे. कारण डेव्हलप्ड एनी प्लॉट तुम्ही जर घेतला ना, तो ॲप्रिशिएट व्हायला खूप, कारण ऑलरेडी क्रीम आहे ना, ती पुढच्या 5 वर्षाची प्रॉफिटेबिलिटी काढलेली असते काढलेले बिल्डरनं. असते. हो. त्यामुळे आणि जनरली माझं हेच आहे, की बाबा मी एने लेआउट का नाही करत आहे? कारण मग याने लेआउट करून मग ते त्या रेटला विकणं पॉसिबल नाही होत. बिंग अँड डेव्हलपर स्वस्तात विकणं पॉसिबल नाही होत. कारण अमेनिटी स्पेस वाढायचं म्हणजे एकराला तुम्हाला 26,000 स्क्वेअर फीट मिळते फक्त. बाकीचं सरकारला गेलं. आता त्या उरलेल्या मालचं लोडिंग इकडे लावावं लागेल ना मग मला. मग म्हणून ते स्वस्त देता येत नाही. पण रॉ लँडमध्ये मला तसं काहीच नाही ना, हँडओव्हर नाहीये. त्यामुळे मग पूर्ण जे प्रॉफिट आहे ते बायरला मिळू शकतं. आणि बेसिकली काय आहे, आता मोर ऑर लेस यांनी सनद कॅन्सल केल्यामुळे ज्या काही जमिनी अवेलेबल आहेत, त्या ॲग्रीकल्चरच असणार आहे. तुमचं फक्त परमिशन घ्यायचं आणि बांधकाम करायचं. सुरळीत करायचं बस एवढाच विषय आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे माझा. एम-आय-डी-सी किंवा सरकारी जमिनीच्या व्यवहारात राजकीय कनेक्शन वापरून ₹1 लीजवर जमीन कशी मिळते? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि हे रिअल लाईफमध्ये मी बघितलेलं आहे. म्हणजे एकरी ₹1 असं 100 वर्षाच्या करारावर, 99 वर्षाच्या करारावर एका व्यक्तीला मिळाली. तो धड महाराष्ट्रीयन पण नाही आणि त्या व्यक्तीचा खूप मोठा बिझनेस होता. पुणे जिल्ह्यामध्येच आपल्या याच्या, मी आता लोकेशन नाही सांगत नाही तर लगेच लक्षात येईल ते. पण ₹1 भाडे करारावर वार्षिक ₹1 याप्रमाणे त्याला 99 वर्षाचे ₹99 भरायचे. आणि 1 एकर जागा. आता ही 1 एकर जागेवर फक्त जागा नाही, शेतीसाठी नाही. त्याच्यावर ते एम-आय-डी-सी मध्ये आहे ना, ही हं. इंडस्ट्रियल आहे. मग त्यांनी आय-टी टॉवर उभा केला आणि मग पर स्क्वेअर फीट ₹20,000 याप्रमाणे त्यांनी विकून मग अमाप पैसा बनवला. म्हणजे मोठा-मोठी जर 8-10 मजली टॉवर पकडला, तर एक 100 कोटीचा तो प्रकल्प असेल. म्हणजे 100 कोटीमध्ये जर कन्स्ट्रक्शन कॉस्ट 20 कोटी पकडली. कारण रॉ मटेरियलच फुकट मिळाल्यास जमा झालं. मग लँडच ते फुकट जमा झाली. 20 कोटी जर तुम्ही कन्स्ट्रक्शन पकडलं, तर 80 कोटीचा प्रॉफिट घेऊन व्यक्ती तो सरेंडर करून विकून पण गेला. हं. आता याच्यामध्ये काय होतं, की ज्यावेळेस एम-आय-डी-सीचा किंवा याचा नियम काय आहे, कुठलंही ट्रान्झॅक्शन असेल, तुम्ही रेंटवर देताय, सबलीज करताय किंवा त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करताय, डेव्हलप करताय, तर एन-ओ-सी रिक्वायर्ड असते. ती या केसमध्ये जनरली कोणी घेताना बघितलेलं नाही मी. प्रत्येक रिन्युअलला पण लीज कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल करताना किंवा सबलीज करताना एम-आय-डी-सीची एन-ओ-सी घ्यावी लागते आणि 3% तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो. एक रिन्युअल चार्जेस असतात. ते भरावे लागतात, पण ते भरताना मी काही बघितलं नाही. जॉइंट व्हेंचर प्लॉटिंगच्या स्कीममध्ये जमिनीचा मूळ मालक आणि डेव्हलपर यांच्या वादामुळे ग्राहकांचं काही नुकसान होतं का? म्हणजे पोझिशनच्या वगैरे इश्यू होतात का काय? खूपच जास्त नुकसान होतं. खराडीमध्ये मी मागे पण एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, की एक असा प्रोजेक्ट आहे जिथं खूप मोठा प्रकल्प आणि मोठे बिल्डर्स आहेत. बिल्डरने त्याचं त्याचं प्रामाणिकपणे सांगितलेल्या टाईमलाईनमध्ये कंप्लीट केलं आणि रेट जसे-जसे वाढतात आपल्याला पण माहिती आहे, की मूळ हं. रेट असतो तो वेगळा असतो आणि मग हळू बिल्डरचं कमाई वाढत गेलं. आता ते बघवलं नाही मूळ मालकाला. मग त्यानं साइनच नाही केलं. बिल्डरचे फ्लॅट रेडी होऊन 8 वर्ष झाली. पण अजून सोसायटी किंवा कन्व्हिन्स होत नाही बिकॉज ऑफ लँडलॉर्ड. म्हणजे जो जमीन मालक आहे. तो तिथं बिल्डरला येऊ देत नाही आणि पुढचे टॉवर्स पण थांबलेले आहेत. मग याच्यामध्ये बिल्डरचं पण मोठं नुकसान झालं. कारण जमीन मालक आहे ते वडिलोपार्जित जमीन आहे. फुकट मिळालेली आहे त्याला. त्यानं काही कमवलेलं नाही. आणि त्याच्यावर उभा जे स्ट्रक्चर आहे त्यालाच पैसे लागले ना. ह्या व्यक्तीला तर तुम्ही नंतर देणार होते. मग या केसमध्ये जिथं जिथं जेवी किंवा हे आहे ना, तिथं तुम्ही लांब राहावा असं माझं सरळ ओपिनियन आहे. इव्हन लँडमध्ये काय होतं माहिती का? मी आता ब्रँडचं नाव नाही घेत. ते काय करतात दुसऱ्यासोबत डेव्हलपमेंट एग्रीमेंट साइन करतात हं. आणि मग किंवा मग सेलिंग एग्रीमेंट साइन करतात. अडकलेला एखादा प्रोजेक्ट उचलायचा, स्वतःच्या ब्रँडचं नाव द्यायचं, म्हणायचं आता हा आमचाच प्रोजेक्ट आहे आणि त्यांच्यासोबत डेव्हलपमेंट करार केलेला असतो. जसं अग्रीमेंट होईल तसं. पण तो जर मूळ मालक उठून आला मधूनच, तर हं. मग ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट काही कामाचं नाही आणि अशा लोकांपासून सावध राहा. जे लोकं दुसऱ्यासोबत जोपर्यंत त्यांच्या नावावर सातबारा नाही, तोपर्यंत ते मूळ मालक होऊ शकत नाही. आणि ते जर तुम्हाला बिहाफमध्ये विकत असतील, म्हणजे थर्ड पार्टी, मग बऱ्याच वेळेस काय होतं, की सेलिंग एजन्सी म्हणून दिलं जातं किंवा मग जॉइंट डेव्हलपमेंट दिलं जातं, जेवी दिलं जातं. त्या केसमध्ये इथं फसवणुकीचे चान्सेस जास्त आहे. ग्राहकांना रिस्क जास्त आहे हं. बेसिकली. कचरा डेपो किंवा डंपिंग ग्राउंड जर स्वस्तात जमीन घेतल्यात भविष्यात काय कायदेशीर आणि आरोग्यविषयक अडचणी येतात? कायदेशीर म्हणजे काय होतं, की पहिली गोष्ट सेल हॅम्पर होतो. हं. तुम्ही प्रोजेक्ट नाही करू शकत किंवा तुम्ही तुम्हाला वाटतंय जमीन स्वस्त मिळते, पण ती स्वस्त मिळालेल्या जमिनीवर येणारे युनिट पण स्वस्तात विकावे लागतील. कारण शेजारी कचरा कुंडी असेल, कचरा डेपो असेल, बरोबर. घाण वास येत असेल, तर तिथं राहणारा ऑडियन्स कोण आहे? चांगली लोकं बुकिंग करणारच नाही. दुसरी गोष्ट जनरली मी बघितलंय, की मोठ्या लेव्हलला ज्यावेळेस तुम्ही बर्ड आय व्ह्यू न बघता
किंवा हा डंपिंग ग्राउंड आहे आणि माझा प्लॉट इथं खूप मोठं पार्सल आहे समजा. हं. तर वरची ताकद लावून ते कचरा डेपोचं लोकेशन बदललं जातं. दुसऱ्या लोकेशनला फिरवला जातो आणि मग याचा प्रोजेक्ट विकला जातो. आता बघितलं असेल, कालच माझ्या मते BBC मराठीवर एक मुलाखत आली, की ते गावठाण आहे. हं. पण त्याला झोपडपट्टी डिक्लेअर करून वरून पॉलिटिशियननी झोपडपट्टी डिक्लेअर केलं. का केलं तसं? तर बाबा ह्यांचे लँड पार्सल्स आहेत, त्याच्यावर जे उभा टॉवर्स आहेत, हं. त्याला रेट मिळत नाही. लोकांना वाटतं की ते स्लम आहे. मग तिथं बुकिंग होत नाही. म्हणून ह्यांनी काय केलं, आदेशच काढला. झोपडपट्टी हटाव, पुनर्वसन करा यांचं. अरे कशाचं पुनर्वसन? जर त्यांनी प्रॉपर प्रॉपर्टी टॅक्स 20-20 वर्ष भरलाय, तर मग ती झोपडपट्टी नाहीच आहे. आणि मग हे असं होऊ शकतं. म्हणजे मी कोणाला कुठल्याच बाजूने म्हणू शकत नाही, की कोण बरोबर कोण चुकीचं. पण असं होऊ शकतं, की ज्याच्यामध्ये जर समोरचा अजगर असेल, तर कोणाला खातोय हे मॅटर नाही करत. म्हणजे काही खाऊ शकतो आणि पचवू शकतो. पण तुम्हाला लक्षात घ्या, सेफली खेळा. म्हणजे जर अशी शक्यताच असेल आणि कष्टाचे पैसे असतील, तर तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जा किंवा याच्यापासून लांब राहा. ड्युरिंग रिमॅक्स आपण बघितलं होतं, की हडपसरला एक प्रोजेक्ट आला होता आणि तो कचराकुंडी शेजारी होता. आणि ते ब्रोकरेज याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, चॅनल पार्टनरला कमिशन वाढवून दिलं जातं. 5%, 6%, 7%. मग जिथं 2% कमवतात ते ब्रोकर, लॉबी एजंट, ते काय करतात त्याचं कौतुक करतात. आणि आता तर ऊत आलेला आहे. मी तर म्हणतो, की त्या सोशल मीडियावर आहे ना, रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर प्रत्येक ब्रोकर हा इन्फ्लुएन्सर आहे आजकाल. तो हं. इन्फ्लुएन्सर समजतो. जातो सॅम्पल फ्लॅटचा एक व्हिडिओ काढतो आणि तो स्वतःला इन्फ्लुएन्सर समजतो. इन्फ्लुअन्स म्हणजे काय? ते व्यक्तिमत्व, प्रोफेशन, त्याचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आणि त्याच्या शब्दाला किंमत आहे. ती काही ॲडव्हर्टाइजमेंट नाहीये, की तुम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तुम्ही इन्फ्लुएन्सर झाला. म्हणजेच काय, तुम्ही त्या लोकांच्या फेवरमध्ये सांगितलं पाहिजे. जनरली लोकं कमिशन जिथं जास्त मिळतात त्या प्रोजेक्टला प्रमोट करताना मी बघितलंय. डेव्हलपरकडून प्लॉट घेताना लँड टायटल क्लिअर आहे हे तपासण्यासाठी काय पावले उचलावी? तुम्ही ॲडव्होकेट 2-3 घ्या. म्हणजे टायटल सर्च घेताना डेव्हलपरचा एक टायटल सर्च आलेला असतो. तो ॲज इट इज जनरली जर तुम्ही त्याच्याच किंवा सोप्या स्वस्तवाल्या ॲडव्होकेटला दिलं ना, तो काय करतो, कॉपी पेस्ट करतो ड्राफ्ट. हं. आणि मग तुम्हाला ते म्हणतो, "हां, एवढंच आहे." ऑनलाईनवर जास्त भर देतो. पण जर तुम्ही जेन्युइन असाल तर थोडंसं महाग पडतं. कारण मग ऑफलाईन जाऊन रेकॉर्ड रूममधली सगळी डॉक्युमेंट काढायची असतील आणि तपासायची असतील, तर त्या केसमध्ये मग तुम्हाला फीस जास्त लागते. पण तुम्ही 2 घ्या. एक घ्या तो त्या सिटीतला घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजूया आपण, की एखाद्याला समजा लोणावळ्यात जमीन घ्यायची आणि तो व्यक्ती राहतोय कोथरूडला. तर हा काय करेल, कोथरूडच्या एका ॲडव्होकेटला देईल, जो काही फॅमिली ॲडव्होकेट किंवा ओळखीचा ॲडव्होकेट असेल आणि एक लोणावळ्यातल्या ॲडव्होकेटला द्यायचं काम. मग ह्यांची फीस किती असते, समजा लोणावळावाला 10, 15, 20,000 रुपये घेईल टायटल सर्चला आणि हा 5,000त करून देईल. कारण हा ऑनलाईनवर जास्त भर देतो. लोणावळ्यावाल्याला तिथल्या माहिती तिथं आहे. जाणं नाही, रेकॉर्ड रूममध्ये जाणं भूमी अभिलेखच्या हं. सोपं आहे आणि त्या पद्धतीने तो जाऊ शकतो आणि तिथली ॲक्चुअल फिजिकल फाइल्स चेक करून तो टायटल सर्च देऊ शकतो. दोघात ताळमेळ बघा आणि त्याप्रमाणे डिसिजन घ्या. कन्सेंट पार्टी म्हणून जमिनीच्या व्यवहारात मध्यस्थी करणारे लोक नक्की कोण असतात आणि ते डील कशी फिरवतात? आता बेसिकली काय होतं, की बऱ्याच ठिकाणी जिथं ब्लॅक मनी इन्व्हॉल्वड असतो ना, तिथं कन्सेंट पार्टी येऊ शकते किंवा सोप्या भाषेत जिथं ब्रोकरेज, गाळा सिस्टम म्हणतात किंवा मार्जिनवर लोकं काम करतात, पर्सेंटेजवर काम करत नाही. तर त्या ठिकाणी मग ही अडचण येऊ शकते. तर या केसमध्ये काय होतं, समजा मी तुमच्यासोबत विसर पावती केली, एम-ओ-यू केला, एग्रीमेंट टू सेल काय पण केलं आणि एक टाईम पिरियड मागून घेतला. फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासोबत 1,00,00,000 व्यवहार ठरवला आणि मी आता तुम्हाला ₹5,00,000 ॲडव्हान्स दिला आणि मी म्हणलं, की उरलेले 95,00,000 देईन आणि एग्रीमेंट करेल पुढच्या 6 महिन्यामध्ये. मग आता ह्या व्यक्तीकडे समजा 95,00,000 नसतील, तर हा व्यक्ती काय करणार, दुसऱ्याला कोणाला तरी 1,10,00,000ला 1,20,00,000ला गिराईक बघणार आणि त्याला म्हणणार, की बाबा माझं ऑलरेडी ट्रान्झॅक्शन होतं, पण मला पैसे कमी पडतायत. तर हं. मग तो कन्सेंट पार्टी म्हणून येणार कारण यांचा एग्रीमेंट आहे. हं. आणि मग तो ॲज अ थर्ड पार्टी म्हणून येणार आणि साइन करणार आणि जी काही डिफरन्स अमाउंट आहे, ती स्वतःकडे घेणार. म्हणजे इथं ऑफिशियल 3 चेक निघणार. जे काही सेलर आहेत त्याचा आणि कन्सर्न पार्टीचा. म्हणजे 2 चेक वेगवेगळे निघणार आणि त्याप्रमाणे ते पेमेंट होणार. आता सेलरमध्ये समजा 4 लोकं असतील तर 4 चेक आणि बायरमध्ये पण कन्सर्न पार्टी एक नाही 2-4 लोकं आहेत तर ते तेवढे चेक निघतील. पण हे लीगली होऊ शकतं. म्हणजे हे कायद्याला धरून आहे, इन्कम टॅक्सला धरून वगैरे आहे. पण नुसतंच जर गाळा कसा असतो, की फॉर एक्झाम्पल तुमच्यासोबत शेतकऱ्यासोबत मी ठरवलं ₹50,00,000 एकरी आणि मी पुढे सांगताना सांगितलं 75 आहे, निगोशिएट करून 70ला डन केलं आणि आता एग्रीमेंटच्या आधी ज्यावेळेस तुम्हाला ब्लॅक मनी द्यायचा किंवा एग्रीमेंट तुम्ही दाखवताय 30चं आणि वरचे 40ला तर ब्रोकर वरचे पैसे काढून घेतो आणि मग हं. सहीला जातो. पण त्यामध्ये काय होतं, की समजा जर सगळ्या गोष्टी ओके असतील तर काही हरकत नाही. म्हणजे की तुम्ही सगळे लीगल लूपहोल चेक केले, सगळ्या वारसांना आणलेला आहे वगैरे. त्यात एवढे पैसे देऊन पण जर समजा वारस एखादा विसरलाय, वंशावळ नाही बघितलेली किंवा एखाद्यानं हरकत घेतली
तर मग ही ब्लॅक मनी आहे ना, जो देतोय त्याचे ते डुबण्याची शक्यता आहे. कारण त्याचा रेकॉर्ड कुठं नाहीये. तुम्ही जे बरोबर. कागदावर आहे तेवढ्यावरच व्यवहार पकडला जाईल. मग तुम्ही भले पोलिस स्टेशनला जा, कोर्टात जा किंवा कुठेही जा. तुमचं जे काही कागदावर अमाउंट आहे त्यामुळे इथं थोडी रिस्क आहे. रिअल इस्टेट सायकल समजून घेऊन मंदीच्या काळात जमिनीत गुंतवणूक करणे योग्य आहे का? खूप जास्त योग्य आहे. रादर मी स्वतः वैयक्तिक सांगतो, की मी वेगवेगळ्या योजना बघतो. म्हणजे आपण जरी मी फाउंडर असेल क्लिअर टायटल प्लॉटचा, तरी मी सोनं-चांदी बघतोय. किती व्होलाटाईल आहे ते. म्हणजे आज रात्री 30% वाढते, उद्या 4% 10% कमी पडतंय. परत ते वाढत, वाढत, वाढतच जातंय. परत जोरात आदळतंय 40%. म्हणजेच काय इथं कोणाचाच भरोसा नाहीये, की नेमकं काय चालू आहे. आणि शेअर मार्केटबद्दल माझं एकच ओपिनियन आहे, की बाबा लाँग टर्ममध्ये ते होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आय-पी-ओ वगैरे विकत घेत असाल तर ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही जर इंट्राडे आणि ऑप्शन्स आणि फ्युचर हे याच्यामध्ये खेळत असाल तर मग हे काय जुगारच आहे. म्हणजे लॉटरी पण कुणाला लागली की साहेब. म्हणजे असं नाही की बाबा लॉटरी लागतच नाही. हो. म्हणजे तसंच आहे ना ते. म्हणजे 1,00,000 लोकं जर इंट्राडे करतायत आणि त्यातले 1,000 लोकांनाच पैसे मिळतायत आणि बाकीचे सगळे बुडतायत. मग याला काय म्हणायचं? लोकं मग विरोधात बोलतात की हे जुगार थोडी आहे. हे तर शिकून करायचं. मग शिकून आणि जी लोकं शिकवतात त्यांचा भर आहे ना कोर्सेस विकण्यावर आहे. एवढंच जर अक्कल असती तर मग ते स्वतः पैसे लावून कमवण्यावर ते कोर्सेस विकत बसले नसते. Zoom कॉलवर येऊन ₹99 आणि ₹299 कोर्सेस विकत बसले नसते महिन्याभरात 2-2 तास वाया घालून. ते काय विकतायत? कोर्सेस. एका बॅचचे समजा असं म्हणू की ₹1,00,000 मिळणार आहे एखाद्याला. जर तेवढी अक्कल आहे त्याच्याकडे तर तो 1,00,000 एका तासात काढेल. तो कोर्स नाही विकणार.